पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनींनो, बायबल पवित्र बायबल आहे आणि ह्या बायबलमध्ये देवाचा शब्द आहे, पवित्र शब्द आहे. कारण देव पवित्र आहे आणि देवाचे वचन पवित्र आहे आणि ते वचन आमच्या जीवनामध्ये कार्य करते. तर कधी कार्य करते प्रियजनो? आम्ही जेव्हा त्या वचनाला आत्मसात करतो, आम्ही वचन जेव्हा वाचतो आणि वचन काय सांगते ते समजण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आमच्या जीवनामध्ये ते वचन कार्य करते. आणि जेव्हा वचन आमच्या जीवनामध्ये कार्य करते तेव्हा आम्हाला ते वचन पवित्रतेकडे नेते. कारण वचन देवापासून आलेलं आहे, देव पवित्र आहे आणि वचन आम्हाला पवित्रतेकडे नेते, म्हणजे देवाकडे नेते. म्हणजे ह्या वचनाचं कार्य हेच, या बायबलचं कार्य किंवा वचनाचं कार्य आम्हाला देव प्रकट करून देणे, देव दाखवणे या वचनाद्वारे. म्हणून प्रियजनो, पुष्कळ लोकांना बायबल आवडते. कोणाला समजा असं विचारा का तुम्हाला बायबल मधला कोणता भाग तुम्हाला आवडते, तर सर्वसाधारणपणे लोक म्हणतात मला संपूर्ण बायबल आवडते. खरं आहे, संपूर्ण बायबल आवडते, संपूर्ण बायबल आम्हाला महत्वाचं आहे. परंतु असे म्हणणारे जास्तीत जास्त लोक ते बायबल वाचत नाही. बायबल पकडून ठेवतात, बायबल हातात ठेवतात, बायबल घेऊन जातात, परंतु बायबल वाचत नाही. आणि मग त्यांचं देवावर प्रेम आहे, परंतु त्या देवाच्या प्रेमापर्यंत पोचण्यासाठी ते वचन उघडत नाही. शैतान मोठा डावखुरा आहे, आम्हाला बायबल हातात पकडू देतो. आपल्याला बायबल घेऊन जाण्यासाठी काही मनाई नाही आहे, परंतु जेव्हा बायबल आपण जेव्हा वाचायला जातो तेव्हा आमचं मन भटक होते. आमचं मन नंतर वाचतो, उद्या वाचतो, ठीक आहे मी हातात पकडला आहे, आता उद्या करीन, अशा प्रकारे उद्या उद्या म्हणजे होऊ देत नाही, तिथंच ठेवते. म्हणजे आम्ही तिथंच आहो, बायबलच्या जवळच आहो, बायबल घेऊनच आहो, चर्चमध्येच आहो, परंतु बायबल वाचतच नाही. आमच्यापैकी आपण विचार करूया किती लोकांनी बायबल वाचलेला आहे, पूर्ण बायबल वाचलेला, किंवा कोण कोण रोज बायबल वाचतो, कोणाची लोक बायबलकडं आवड आहे, बायबलकडे कोणाची ओढ आहे. एक अगदी मोजक्या लोकांनाच आहे. बायबल पाहतात, बायबल वाचतात, एखादं वचन कडून ऐकल्याबरोबर आहे कुठं आहे ते वचन, कोणतं ते वचन नोट करून देतात. मला त्या वचनाची गरज आहे किंवा चांगलं वचन आहे. कोणी कोणी आपल्या डायरीवर लिहून ठेवतात, कोणी कोणी आमच्या दरवाजावर लिहून ठेवतात, कोणी कोणी टेबलवर लिहून ठेवतात आणि वारंवार वाचतात, वारंवार वाचतात. हे आहे वचनाला आत्मसात करणे, वचनाला स्वीकार करणे, वचनामध्ये जाणे. वचन आम्हाला देव दाखवते, वचनाद्वारे देव दिसतो आम्हाला. सर्वसाधारण उदाहरण, बायबल हे देवाचं वचन आहे आणि हे आम्हाला मदत करते आणि याच्याद्वारे आम्हाला देव दिसते. ज्याप्रमाणे एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. समजा आमच्या माडीवर, टेरेसवर काहीतरी वस्तू ठेवलेली आहे आणि मग आम्ही खाली आहोत, तर आम्हाला ते दिसत नाही, मग काय करावं लागते? मग आम्हाला निशाण लावावं लागते, तेव्हा मग निशाण लावून आपण वर चढतो. आणि मग जेव्हा निशाण लावून वर चढतो तेव्हा मग आम्हाला काय होते? आम्हाला दिसते, ते वस्तू दिसते, हा इथं आहे, अशा प्रकारे. तर ते चढलं पाहिजे, ती शिडी आपण चढलं पाहिजे. शिडी आहे ना, ते निशाण आहे ना, आपण चढलं पाहिजे. निशाण आहे आमच्या जवळ, परंतु फक्त निशाण राहून आपल्याला ते वरची वस्तू दिसणार नाही. आम्हाला त्या निशाणीवर चढलं पाहिजे, एक एक पायरी चढलं पाहिजे आणि चढल्यानंतरच आम्हाला दिसेल. बायबल तसंच आहे प्रिय बंधू आणि भगिनी. आम्ही देवावर विश्वास ठेवतो पण बायबल वाचतच नाही. आम्ही देवावर प्रेम करतो पण आम्ही बायबल वाचतच नाही.
आम्ही बायबलवर प्रेम करतो, बायबल खूप आवडते मला, त्याला सजवून ठेवतो, चांगल्या ठिकाणी ठेवतो, पण त्याला वाचतच नाही. मग आम्हाला देव दिसणार नाही, देवाचं दर्शन होणार नाही. येशूने म्हटलेलं आहे, माझे वचन सत्याचे वचन आहेत. सत्य तुम्ही समजाल, तुम्ही वाचाल, त्याला वाचाल तर तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला मुक्त करेल, बंधन मुक्त करेल. सत्य तुम्हाला बंधन मुक्त करेल. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, देव सत्य आहे, बायबल सत्य आहे, परंतु त्याला वाचल्याशिवाय आम्हाला सत्यापर्यंत पोहोचता येणार नाही. आणि जोपर्यंत आपण सत्याला पोहोचत नाही तोपर्यंत आमचे बंधन मुक्त होणार नाही. तर बंधन कोणते? आम्हाला बायबल वाचण्यासाठी बंधन आहे, प्रत्येकाला आहे, पुष्कळ. बायबल वाचायला गेलं तर आपण झोप येते, आळस येते, उद्या करू अशा प्रकारे. आणि म्हणून आपण बसून नाही, उद्या नाही, आत्ता करू. 1 चॅप्टर वाचायचं, 2 चॅप्टर वाचेल, पण करील, कारण त्याच्याद्वारे मी कोणतंही मोठं काम करत असेल तरी त्याच्यामध्ये फायदा नाही. ह्या वेळेस ही वेळ मला देवाने दिली नाही. त्यावेळेस आमचं मन काय म्हणते, थोडा एक मोबाईल पाहून एक मेसेज वाच असं म्हणते, परंतु आपल्याला ते महत्वाचं नाही आहे. किंवा कोणतीही महत्वाची गोष्ट असेल तरी, चांगलं काम असेल तरी आधी बायबल वाचावं. बायबल वाचणं आपण सोडू नये. आणि बायबल वाचल्याद्वारे आम्हाला देवाचे दर्शन होते आणि आम्हाला सत्य समजते. आणि सत्य समजलं तर आम्हाला बंधनापासून मुक्ती मिळते. म्हणून सत्य समजण्यासाठी आम्हाला बायबल वाचणे फार महत्वाचे. आपण बायबल वाचूया, बायबलचं ध्यान करूया आणि बायबलला आत्मसात करूया.